त्या धम्मक्रांतीला कोण्या पद्धतीने आम्हाला पुढे न्यायचं आहे. म्हणून भंतेजीचा जो आक्रोश होता, भंतेजीने सांगितलं आम्हाला खूप म्हणजे बौद्ध लोकांची संख्या कमी होत आहे. हे जग बदलणारं जे काम आहे हे बाबासाहेबांनी केलं तर तथागतांनी केलं. ही परंपरा कधी थांबत नसते. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. नमो तस्सा सम्मा संबुद्धस्सा बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि, सुरामेरं जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. सायुधं गिरिमेकरं उदितघोरं ससेनमानं दानादिधम्मविधिना जितवा मुनीन्द्रो तान्ते दशा भवतु ते जय मंगलानि मारातिरे तमधियो जित साफलति गोरपना उद्योगी शिवराव अंतर्जाने सच्चाई पूजा किया उद्योगी दोन्ही अग्नि से हो गया उद्योगी मोदी सत्वा बाबा साहब अम्बेडकर मोदी सत्वा और अम्बेडकर मोदी सत्वा अम्बेडकर रामबाड़ी
आंबेडकर अमर रहे आता आम्ही माँ रामाबाई आंबेडकर अमर रहे कुठलाही कार्यक्रम म्हटलं खूप मेहनत घ्यावी लागते. एवढा मोठा मंच, सर्व एवढा मोठा आयोजन करायला खूप मेहनत लागते. त्यासाठी जे अहोरात्र मेहनत घेतात त्यांचंसुद्धा आम्ही सर्व कौतुक करतो. आणि मी माननीय पुरुषोत्तम भाऊ कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रास्ताविक मनोगत इथे व्यक्त करावं. आज या उद्घाटनाच्या सोहळ्याच्या विषयी सांगायचं झालं तर या प्रकारेच याआधी या गावामध्ये 21 वर्ष 10 दिवस 21 वर्ष 10 दिवसाआधी अशाच प्रकारे एक भव्य दिव्य असा तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य मूर्तीच्या स्थापनेच्या अनावरणाचा कार्यक्रम होऊन गेला. त्या कार्यक्रमाला आज 21 वर्ष 10 दिवस कंप्लीट झालेले आहे. त्या 21 वर्ष 10 दिवसानंतर परत या गावामध्ये तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीच्या परत उद्घाटनपर अनावरणाचा कार्यक्रम माननीय भंते सुरई ससाई त्यांच्या हस्ते होणं हा आमचा फार मोठा असा योगायोगाचा सण आहे. हा त्रिवेणी असा संगम आहे. त्रिवेणी संगम मला बोलण्याचा शब्द असा सुचला ते आणि सांगावंसंही वाटेल, म्हणजे मला सुचला नाही, मला सुचवावा लागला, तो घडवून आणावा लागला. भारत देशामध्ये पांजरी असं एकमेव गाव आहे. त्या भारत देशामध्ये पांजरी या गावामध्ये दुसरा असा एक देश आहे, जो देश थायलंड हा देश आहे. त्या देशाने ठरवलेलं आहे ज्याप्रमाणे भारतातल्या प्रियदर्शी सम्राट अशोकांनी भारतामध्ये 84,000 विहार आणि स्तूप बांधले, त्याचप्रमाणे मी हा थायलंड देश जरी छोटासा असेल तरी मी 84,000 भगवान बुद्धाच्या मूर्त्या हा भारतभरामध्ये वाटप करणार आहे. त्या वाटप करता वेळेस भारत हा माझा एक देश आणि त्या देशातलं पांजरी एक गाव आणि थायलंड हा एक देश आणि त्याच्यानंतर त्रिवेणी संगम करायचं झालं तर जापान म्हणले भंते सुरई ससाई आज ह्या कार्यक्रमाला आले आणि जापान हा एक देश, ह्याच्या तिघांचा हा त्रिवेणी संगम इथे झालेला आहे आणि तो त्रिवेणी संगम मला इथे घडवून आणायचा होता. 21 वर्ष 10 दिवसानंतर पुन्हा ह्या भारतच्या भूमीच्या पांजरी ह्या गावामध्ये त्रिवेणी संगम होऊन आज त्या त्रिवेणी संगमाच्या रूपाने इथे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीचं अनावरण झालेलं आहे. थायलंडवरून तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आणण्याकरता आम्हाला सहकार्य मिळालं अमित हजारे सरांचं. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही शरद अवतरे सरांपर्यंत पोचलो आणि शरद अवतरे सरांनी त्याची मग आम्हाला इतभूत माहिती दिली की कांबळे सर, तुमच्या गावामध्ये अगर बुद्ध विहारामध्ये तथागताची मूर्ती हवी असेल तर त्याकरता तुमच्या गावामध्ये महिला मंडळ किंवा एखादी पुरुष मंडळचे रजिस्ट्रेशन करावं लागेल. ते रजिस्ट्रेशन आणि थायलंडचं यांच्यामध्ये एक करार होतो आणि त्या करारानंतर मग आपल्याला ते बुद्ध मूर्ती मिळेल. मग त्याप्रमाणे मी गावात येऊन गावातील महिला मंडळांची बैठक झाली विहारामध्ये आणि म्हटलं की आपल्या गावामध्ये तुमची इच्छा आहे की तुम्ही थामापन करण्याचा विचार केलेला आहे का? बुद्ध विहारामध्ये आपल्याला तथागताची मूर्ती स्थापन करायची आहे. तर मूर्ती स्थापन करायची असल्यास आपण त्यांचा बोध घ्यायला पाहिजे थायलंड देशाच्या की दान काय असतं. छोटासा देश पण त्यांनी ठरवलेलं आहे की 84,000 बुद्ध मूर्ती भारत देशाला आपल्याला दान करायच्या आहेत आणि आपल्याला बुद्ध मूर्तीची स्थापना करावीशी झाल्यास आपण थायलंड ह्या देशामधूनच बुद्ध मूर्तीची मागणी करूया आणि आपल्या देशामध्ये थायलंडवरून आलेली बुद्धमूर्ती आपल्या देशातून ह्या पांजरी गावामध्ये आली आणि तिचे आज इथे स्थानापन्न होऊन तिचं विधिवत उद्घाटन आणि अनावरण झालेलं आहे. हा एवढा कालावधी सहजासहजी झालेला नाही. ह्या कालावधीमध्ये सुद्धा
किंतु परंतु अशा बऱ्याच गोष्टी होऊन गेल्या. सरजी होते, सरांना माहिती आहे. त्यांना मी वारंवार फोन करायचं की सर बराच कालावधी टप्प्याटप्प्यात निघत आहे. वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3ऱ्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत, पण मूर्तीची अजून आपल्याला आपली मागणी जी आहे पुरी होत नाही. काही कारणास्तव थोडासा वेळ लागत होता. त्या वेळेमध्ये किंतु परंतुच्याही गोष्टी आलेल्या आहेत. पण ते सगळं होऊन गेल्यानंतर आपल्याला तथागताची मूर्ती मिळाली आणि त्या मूर्तीचे आज आपण इथे विधिवत उद्घाटन आणि अनावरण झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला विहारामध्ये बुद्धमूर्तीची स्थापना झाल्यानंतर तेवढ्यापुरतंच आपल्याला थांबून चालणार नाही. तर येणाऱ्या कालावधीमध्ये या विहारामध्ये असे काही कार्यक्रम राबवावं लागेल जेणेकरून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये चांगले संस्कार होतील. अशा पद्धतीचे आपल्याला काम करावं लागेल. त्याच्यानंतर बौद्धिक शिबिर घेऊन आपल्या स्वतःचे बौद्धिक विकास करणं जरुरी आहे. सोबतच दानाचेही महत्त्व आपल्याला कळालं पाहिजे. तथागतांनी दानाला खूप अनसाधारण महत्त्व दिलेलं आहे. ते आपल्या जीवनामध्ये ते महत्त्व कळायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी राबवत असताना आपल्याला मी या परिसरामध्ये आज पांजरी गाव हे गावापुरतं मर्यादित नसून पांजरी गावाचं आता शहरीकरण हो घातलेलं आहे. टप्प्याटप्प्यानं इथे एक लेआउट पडत आहे. एका लेआउटमध्ये एक आपल्या होतीचं, आपल्या समाजाचं, आपल्या विचाराचं एक पाखरू इथे येऊन स्थानापन्न होत आहे. त्यांचंसुद्धा आपल्याला काही देणं लागतं. त्यांना आपल्यासोबत घ्यायचं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या परिसरामध्ये जेवढे काही लोक इथे स्थानापन्न झालेले असतील ते आपल्या विहाराच्या माध्यमातून एकत्र येतील आणि त्यांच्यामध्ये काही कलागुण असतील, कौशल्य असतील ते आम्हा गावकऱ्यांना देतील आणि आमच्या गावकऱ्यांचे विचार परिवर्तन करण्याची सद्बुद्धी देतील अशी मी ह्या परिसरामध्ये स्थानापन्न झालेल्या लोकांकडून आशा बाळगतो. सोबतच येणारी पिढी ही तथागताच्या वाटेवरती चालायला पाहिजे अशी आम्हा सगळ्यांना आशा वाटते. पण बरीच पिढी आता येणारी पिढी आणि तरुण पिढी बऱ्याच वेगवेगळ्या विचाराकडे भरकट जाताना दिसते. त्याकरता तथागताच्या छत्रछायाखाली येऊन न्याय, समता आणि बंधुभावामध्ये एकत्र येऊन आपला आणि आपल्या परिवाराच्या आणि आपला विकास साध्य करतील अशी मी माझ्या वतीने सगळ्याकडनं अपेक्षा बाळगतो. सबको भी मन पूर्वक आभार करता हूँ. और एक उदाहरण में है मूर्ति को थाईलैंड से आपके मूर्ति बिहार में लेके आया. बहुत अच्छा काम करते. इधर उधर गांव गांव में प्रतिमा को दे रहा है. ऐसे बुद्ध धर्म का महान कार्य को काम करता है. आयुष्मान तुम्हारे सबको भी मैं मानवपूर्वक धन्यवाद देता हूँ. दूसरा इधर में
बड़ा धम्म कार्यकर्ता, धम्म सेना बोलो, ऐसे आर्य नागार्जुन शिवड़े ससाई बुद्ध विहार के महासचिव आयुष्मान पटेल साहब भी मनपूर्वक धन्यवाद देता हूँ। मुख्य प्रबोधन कार्य करने वाला साहब कमरे साहब का ये भी धन्यवाद देता हूँ। सर्व आज ही बहुत बिहार अच्छा स्थान में है, कोई ज़्यादा घर पर आवाज़ नहीं आता, गाड़ी का आवाज़ भी नहीं आता, कोई लड़का लोगों का घर पर का आवाज़ भी नहीं आता। बगीचा बगीचा है ऐसा दिखता है, ऐसे अंदर में चेतनिया बुद्ध विहार है, बहुत अच्छा अवस्था में है और सुंदर विहार बनाया है। कितना अम्बेडकर इसलिए राम भाई को माथा सब लोग का माथा है। गाली भगत हुसैन रिक्शा में राम भाई का नाटक बनाया था। रिक्शा में 2 दिन 3 दिन पहले बहुत अच्छा राम भाई का बाबा साहब रोते रहा रोते रहा रोते रहा। इसलिए राम भाई होने से बाबा साहब ने इतना महान पुरुष हो गया है ये भी बोलता है लोग। सही माने में शिलुदाया सन तो बचपन से शादी हुआ, हाँ आ ई ऊ ए राम भाई मालूम नहीं थे उसको। अम्बेडकर ने रामा बोलो बोलो आ ई ऊ से पढ़ते 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 देखा। इसलिए राम भाई कितना दुख होते भी हो बताया नहीं। अमेरिका में हो लंदन में हो मालूम नहीं, तभी मालूम नहीं खास बहुत तकलीफ अगड़ी में मर गया। ये अगड़ी का नाता का उसने पवित्र रिक्शा में देखा। सब लोग रोते थे, देखने वाले भी रोते थे। इसलिए सर्व लोग मत आ जाए राम भाई अम्बेडकर मानसर के रामा महिला लोग ने सुंदर 7 हाथों हितों की राम भाई की प्रतिमा बनाया। बाहर मैंने बताया, अंदर में रखा। मैं उसके नीचे सोता हूँ, पंखा देके राम भाई का नीचे मैं सोता हूँ, मानसिर में जाएगा। राम भाई ऊपर से आशीर्वाद दे रहा है। ऐसा पुतला रामा महिला लोगों ने बनाया। इसलिए आज ही राम भाई का दिन थाईलैंड से आया हुए प्रतिमा को
स्थापना किया, बहुत अच्छा सामने भी आ रहा है, आप लोग अच्छी तरह से सुना है, बहुत धन्यवाद देता हूँ। मेरा का टुकड़े टुकड़े हिंदी टुकड़े टुकड़े है, पूरा हुआ नहीं, टुकड़े टुकड़े हिंदी में प्रवचन संपन्न करता। जय। आता भंतेजीने 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्या पुढे ठेवल्या. आम्ही बौद्ध धम्माला पारखे होत आहोत आणि बाबासाहेबांना धम्म दिलेला आहे, म्हणून ती गोष्ट आम्ही लक्षात जर घेतलो तर आमच्यावर जी भंतेजीचं जे आजचं प्रवचन होतं ते इंडोनेशियामध्ये काय चालू आहे, इंडोनेशिया मुस्लिम राष्ट्र आहे, जपानमध्ये सुद्धा प्रॉब्लेम सुरू झाले आहे, चायना तर बिलकुल माओवादी किंवा ते कम्युनिझम झालेलाच आहे, भारतामध्ये मिनिमम लोक आहेत, असं भंतेजीचं म्हणणं होतं. भंतेजीचा त्या बोलण्याचा जो ओघ होता ते आमच्यावर जिम्मेदारी टाकली भंतेजीनं, ते आम्ही जे ओळखली. म्हणून आम्हाला काही मी थोड्या वेळामध्ये तुमचा वेळ म्हणजे जास्त वेळ घेत नाही, परंतु ती जिम्मेदारी का टाकली असेल भंतेजीनं आमच्यावर, कधी विचार केलो का आपण? मला मराठी बोलता येत नाही बरोबर, तरी मी प्रयत्न करत आहो. कारण काहून तर मी तेलंगणामध्ये राहतो आहे, मला देशना देता येत नाही आणि प्रवचन तर बिलकुलच नाही आणि मार्गदर्शन बिलकुल नाही. तिन्ही गोष्टीपासून मी दूर असतो आहे. फक्त मी तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये तुमच्यातले काही दुःख, तुमच्यामध्ये सुख आणि आनंद निर्माण करता येतं काय हा प्रयत्न करत असतो. माझ्यामध्ये तुमच्याबरोबर आनंद आणि माझ्यामध्ये सुख निर्माण करता येतं काय, मी भंतेजी परिपूर्ण होऊ शकतो काय, त्या प्रयत्नात असतो मी. म्हणून ते देशना आणि प्रवचन आणि मार्गदर्शन या गोष्टीपासून दूर असतो मी. आणि मला बाबासाहेबांनी सांगितलेलं, बाबासाहेबांनी जे धम्माचं भविष्य सांगितलं त्या भविष्यामधला एखादा मी मला भंतेजी होऊ शकतो काय, मी त्या प्रयत्नामध्ये होतो नाही होतो नंतरचा भाग असेल. म्हणून एक किच्छो मनुष्यपटी लाभो, किच्छो मनुष्यपटी लाभो, किच्चंग मच्चानंग जीवितं, किच्चंग मच्चान जीवितं, किच्चंग सद्धम्म सवनं किच्छो बुद्धानो उपाधो. किती मोठी गोष्ट आहे, जिम्मेदारीची गोष्ट. तथा हे आम्हाला जन्म मिळाला मनुष्याच्या पोटी, खूप दुर्लभ आहे ना. किती तरी बरं माहीत आहे का आपल्याला, आम्हाला कोणाच्या फलाण्याच्या काय म्हणतात ज्याचे जे आडनाव घेतले, कांबळे घेतले, आपले सारीपुत्र जेवढे आडनाव त्यांच्या पोटी जन्माला तो माहीत आहे का? ह्याच्यामध्ये तो माहीत नाही ना आपल्याला. बरं मृत्यू माहीत आहे का? मृत्यूला तर वयच नाही आहे का? मृत्यू हाच तर धम्म आहे. त्याच्या दोघांच्या मधामध्ये जो आहे ना, जन्म आणि मृत्यूच्या मधामध्ये जो धम्म आहे, जीवन, वे ऑफ लाईफ, त्याला समजलो का आपण? बाबासाहेबांनी रमाईनं समजलं. म्हणून त्या रमाईला मी नतमस्तक होऊन आज धम्मक्रांती म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 या भूमीमध्ये मी आलो यात. त्या बाबासाहेबांची त्या धम्मभूमीला मी अर्पण आहे माझं संपूर्ण जीवन. म्हणून मी तुम्हाला आता बोललो. तर त्याच्या अर्पण करायच्या अगोदर मला थोडंसं तुम्हाला काही 2 गोष्टी सांगावंसं वाटते जिम्मेदारीच्या. म्हणून मी थोडंसं तुमचा एक 10 मिनटं वेळ घेऊ शकतो. तर म्हणून हे जे मनुष्य योनीमध्ये जन्म घेणंच अतिशय दुर्लभ आहे. त्याचबरोबर हे जीवन म्हणजे खूप मोठ्या मुश्किल आणि कायम ठेवणं मनुष्याचं जीवन, डिसिप्लिन, पेशन्स आणि कंटिन्युटी. डिसिप्लिन म्हणजे शिस्त, संयम आणि सातत्य हे ठेवणे मोठं मुश्किल आहे ना मनुष्याला. म्हणून डिसिप्लिनशिवाय धर्म समजत नाही. म्हणून विनयाची सुरुवात तथागताने केली ना, अगोदर विनयाची सुरुवात केली तथा ती फिलॉसॉफी आहे, ते तत्त्वज्ञान आहे. ते तत्त्वज्ञान जर समजलं, ते फिलॉसॉफी विनयात जर समजलं आम्हाला, आणि धम्म तिथेच आहे. म्हणून जन्म आणि मृत्यूच्या मनामधलं जीवन ज्याला कळते, मृत्यूवर प्रेम करायला लागते, मृत्यूला मैत्री करते, मृत्यूसोबत ज्याचं नातं तर आहेच, जन्म घेतल्या मृत्यूसोबतच आहे मृत्यू, ज्याला समजते त्याला धम्म नक्कीच जीवन कळते. म्हणून तथागत, म्हणून आम्हाला जिवंत, म्हणून तथागत पुढे म्हणतात सद्धम्म म्हणजे सद्धम्म ऐकणं सुद्धा आपलं जीवन टिकवणे मुश्किल आहे. या आताची गाथा जे म्हटलो ना, जीवन टिकवणे मुश्किल आहे. त्याला वय नाही आहे, मृत्यूला वयच नाही आहे. आज येते, उद्या येते, थोड्या वेळ येते, किती वर्षांनी काय त्याला निश्चित सांगता येत नाही. म्हणून हे आमच्या जीवनाच्या जगण्याचा मार्ग ऐकणं सुद्धा दुर्लभच आहे, कारण खूप कमी लोक ऐकतात ना. म्हणून आम्हाला तो ऐकायचा आहे. आणि जिथे काही संस्कार आम्हाला ज्याला काय DNA म्हणा किंवा वे ऑफ लाईफ म्हणा, आमचं जीवन जगणं म्हणा, ते जगणं. म्हणून बाबासाहेबांनी जे धम्म दिलं आमच्याकडे, तर ते शुद्ध पद्धतीनं धम्म दिलेलं आहे. बुद्धांनी धम्म त्यांना वाचलेला आहे. मग त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल?
काय करावं लागेल समजण्यासाठी हा मुद्दा येईल ना. त्यासाठी आम्हाला संकल्प करावा लागेल. संकल्प करण्या अगोदर पुन्हा एक गोष्ट काय करावं लागेल. तुम्ही बिंबिसार राजाची जर गोष्ट ऐकली असेल, बिंबिसार राजा सिद्धार्थ गौतम, म्हणजे बुद्धाची नाही, बिंबिसार राजा पूर्वाधार्थ आणि उत्तराधार्थ दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहे. तर बिंबिसार राजा भेटायला जातो, पहिल्यांदाच भेटायला जातो. राजगृहामध्ये प्रवेश करता सिद्धार्थ गौतम सेवकाकडून माहिती करून घेत आहे आणि माहिती घेतल्यानंतर सांगता का तोच जो बुद्ध होईल किंवा चक्रवर्ती राजा होईल. म्हणून बिंबिसार राजा पहिल्यांदा भेटतोय सिद्धार्थ गौतमाला, म्हणतोय तुझं यौवन नाही आहे ते, तू जे परिव्रज्या घेतला किंवा संन्यासी झाला हे तुझं वय नाही आहे. सगळं ऐकते, शांत चित्तानं ऐकते आणि सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर यांचा जो संकल्प आहे, सगळ्या गोष्टीला विरोध, मी त्या खोलात जात नाही, परंतु तुम्हाला सांगायचं, तुम्ही वाचून घ्याल. सगळे महाराष्ट्राचे लोक खूप हुशार असतात बरं, सगळं माहिती आहे, पण त्याच्यामध्ये कुठेतरी आम्ही कर्तव्यामध्ये कमी पडतो असं मला वाटतं. बहुतेक चूक असेल. कर्तव्य करता म्हणजे प्रसार आणि प्रचाराच्या माध्यमातून बोलताय बरं हे मी, म्हणून अन्यथा घेऊ नका त्याला. म्हणून महाराष्ट्राचे लोक खूप हुशार आहे, मला खूप विचार करून बोलावं लागतं, म्हणजे इतके परीक्षा म्हणजे समीक्षक आहात. म्हणून बिंबिसार राजा जाऊन सांगते तुला युद्धाची गरज असलं मी सैन्य देतो, नाही तर अर्ध राज्य देतो आणि जे पाहिजे ते देतो, पण तू आत्ताच हा जे परिव्रजा घेतला तो हे निर्णय तुझा वापस घे. ही घटना घडते. तर सिद्धार्थ गौतम त्यांना समजून सांगते, ते वापस जाते. मग त्यांनी त्यांची कुटी उभी करायला कुटी करण्यासाठी तयारी करतात. बिंबिसार राजा गेल्यानंतर तिथं 5 परिव्रजक येत आहेत आणि तुम्हाला कपिलवस्तीमधून कोण कोण 5, भद्दीय, पुन्हा तुमचं अश्वजित, महानाम, कौंडिन्य आणि 5 लोक आहे वप्प, हे 5 लोक आहेत. तर 5 लोकांपैकी अरे सांगतात तुम्हाला ज्यावेळेस निष्कासित त्या कपिलवस्तू ज्या संसदेमध्ये जे घटना घडलेली आहे, सभागृहात जे घडलेले आहे ते घडलेली तो सगळे तुमच्यावरचे आरोप वापस घेतले. आता तुम्हाला वापस जाता येतं. मी याच्यासाठी सांगतो, लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला वापस जाता येते आणि सगळं तुम्ही इथून कपिलवस्तू सोडल्यानंतर सगळे लोक मोर्चा निदर्शने केले आणि तुम्हाला जे आरोप केले सेनापतीने किंवा शाक्य संघाने सगळे आरोप वापस घेतले. तुम्हाला आता जाता येतं. सिद्धार्थ गौतम काय विचार करतो, त्यांना बोलत काही नाही, मनातल्या मनात त्यांनी वापस गेल्यानंतर विचार करतोय, मी ज्या कामासाठी निघालेले आहो, ज्या गोष्टी मनामध्ये घेऊन निघालेले आहोत, कोणते काम आहेत हे, तर देशाची युद्ध तर कायम, म्हणजे कोलियाचं आणि शाक्याचं युद्ध झालं हे तर युद्ध कायम राहणार आहेत. मी वापस गेलो. आणि दुसरी गोष्ट, वर्गावर्गामध्ये वादविवाद आहेत ते कायम राहतील. मी त्याचा शोध लावण्यासाठी, त्याचा मार्ग काढण्यासाठी निघालेलो आहो. तेवढंच नसून जातीमध्ये सुद्धा कलह आहे, त्या कलहाला सुद्धा मला शांत करता येईल का, समजवता येईल का, मला समजून घेता येईल का त्याच्यासाठी कारणं. बरं तेवढंच नसून पिता पुत्रामध्ये, म्हणजे समाजामध्ये, घरामध्ये, नाते बंधू भावामध्ये, आई आणि मुलीमध्ये, सर्व हे जे कलह आहे, घरामधला जो वादविवाद आहे, तर त्याचा शोध लावल्याशिवाय मी बाहेर पडणार नाही. त्याला कोणते कारण आहेत. म्हणून ते बुद्ध झालेत. त्यांचा तो संकल्प, मनुष्य संकल्प जर केला तर निश्चित आम्ही संकल्पामध्ये कुठेतरी कमी पडतो का, हा आपल्याला शोधाचा प्रश्न. दुसरा एक संकल्प आहे बाबासाहेबांचा. बाबासाहेबांचा जर संकल्प आमच्या लक्षात जर आला, तुम्हाला माहीत आहे सौरभजीच्या हॉटेलमधून बाबासाहेबांचं सामान फेकलं बाहेर, माहीत आहे सगळ्यांना. आणि बाबासाहेबांच्या झाडाखाली 2.5 तास 3 तास जे काही रडल्यानंतर त्यांनी तो संकल्प केलेला आहे. तो संकल्प जर आमच्या डोक्यात बसला, आम्हाला समजला, मी एवढा विद्याविभूषित असूनही मला या पद्धतीचं ट्रीटमेंट किंवा या पद्धतीची मला वागणूक मिळते, माझा समाज कसा आहे, माझ्या समाजाला नीट रस्त्याने चालता येत नाही, माझ्या समाजाला नीट कपडे नाही आहे, अर्ध्या वस्त्रामध्ये राहतो, अन्न नाही, आणि अन्याय अत्याचारानं तर बिलकुल पिढ्याने पिढ्या, त्यांचं काय होईल. म्हणून बाबासाहेब तो संकल्प करतोय आणि म्हणतोय, मी जर माझ्या समाजाचं या अन्यायातून अत्याचारातून, माझ्या समाजाला या अन्यायातून अत्याचारातून मुक्त नाही केलो तर मी स्वतःला गोळी घालून मारेल. किती मोठा संकल्प आहे. म्हणून या ज्या भूमीत आलो ना, बाबासाहेबांची अपेक्षा होती याच भूमीमध्ये सारीपुत्र निर्माण होईल, याच भूमीमध्ये
महामौद्गल्य निर्माण होईल, याच भूमीमध्ये उपाली निर्माण होईल, याच भूमीमध्ये आनंद निर्माण होईल, याच भूमीमध्ये महाकाश्यप निर्माण होईल. म्हणून तुमच्यावर खूप मोठं म्हणून आता सर म्हटले त्रिवेणी संगम आलाय म्हणे आमच्याकडे. जपान प्रास्ताविकमध्ये म्हटले त्यांनी, आमच्या पुरुषोत्तम सरांनी. तो संकल्प जो आहे तो फक्त मूर्ती बसवण्यापुरतं किंवा त्या पूजेपुरतं, पूजा म्हणजे ही पूजा नाही आहे, पूर्ण जागृती, पूर्ण जागरण, सजग ती आहे. ते जर आम्ही लक्षात घेतलो तर आम्हाला संकल्पामध्ये कुठंच कमी पडणार नाही आमच्या संकल्पामध्ये. म्हणून आमच्यावर जिम्मेदारी इथं महाकाश्यप तयार करायचा आहे. महाकाश्यप तयार करताना पहिली संगीतीमध्ये आनंदाला परमिशन दिलं नाही. भिक्षू संघ सगळा आवाज झाला. महाकाश्यप म्हणतोय तो अर्थ नाही, 499 आसनं मांडले, 500 आसनं मांडले, पण त्याच्यावर आनंदाला बसता येणार नाही म्हणून सांगितलं. कारण काऊन तर जो सुभद्र होता त्या सुभद्राला सांगायचं होतं, सगळ्या भिक्षू संघाला माहिती द्यायची होती. काय माहिती देणार आहेत महाकाश्यपजी? काय माहिती देणार आहे आम्हाला समजून घ्यायचं आहे. तर कारण काऊन तर ज्यावेळेस तथागताचं महापरिनिर्वाण झालं, सगळे ज्यावेळेस महाकाश्यपाचे जे पावाला निरोप मिळाला, तथागताच्या महापरिनिर्वाणामध्ये सामील झाले, सगळे रडायला लागले. जे काही अर्थ झाले, जे जीवनमुक्त नाही झालेले बनतेची रडत होते. तर हा सुभद्र म्हणत होता, अरे गेली ना एकदाची कटकट, हे नको करू ते नको करू, एक वेळेचा म्हातारा गेला, बस झालं, बरं झालं. विनयात राहा, पंचशीलीचं पालन करा, 10 पारामिताचं पालन करा, आर्य अष्टांग सगळं गेलं नाही एकदाचा. हे स्वतः ऐकलं त्या मुकुटबंदच्या ठिकाणी त्या सभेमध्ये सांगतात ना, संगीती घेण्याचं ठरवतात महाकाश्यप, आणि सगळे अवाक होतात. कारण कोणतं? आनंदाला त्या सभेमध्ये त्या संगीतीमध्ये बसू देणार नाही. काही भंतेजी विचारतात, कारण कोणतं? तथागताच्या नंतर आनंदाचंच मोठं. कारण महामौद्गल्याने त्यावेळी अगोदर त्यांचं परिनिर्वाण झालं होतं आणि सारीपुताचं झालं होतं, मग नंतर कोणतं? महाकाश, आनंदच तथागताच्या बरोबरीनं राहणार, सगळ्यात आवडतं. आणि त्याला नकार देण्यात आला. महाकाश्यप म्हणतोय नाही. मग त्याने अर्थ नाही कशावरून ठरवता? सांगतात, एकच वाक्य सांगतात त्याच्यामध्ये, तथागताचं महापरिनिर्वाण झाल्यावर सगळ्यात जास्त जर आक्रोश असेल, सगळ्यात त्यांनी जीवनमुक्त नाही, सगळ्यात जास्त रडले असेल तर आनंद रडलेत. कसे जीवनमुक्त आहेत ते? सगळा संघ चुप बसला आहे. आणि नंतर 2 दिवसा या 3 दिवसामध्ये अर्थ प्राप्त केलं, नंतर संगीतीमध्ये सहभाग व्हावं लागलं. तथागताच्या संघाचं रक्षण करण्यासाठी महाकाश्यपाला भूमिका घ्यावी लागली. आमच्या बाबासाहेबांना इथं धम्मक्रांती केली, इथं महाकाश्यप कसं निर्माण करणार? सगळे सुभद्रही सुभद्र आहेत. ही जिम्मेदारी नाही आम्हाला महाकाश्यप निर्माण करण्याची. म्हणून जेवढे प्राणी आहेत, जेवढे प्राणी त्यानं जे नेचरनं दिलेला आदेश, नेचरनं दिलेलं तेच खाते आणि तेच तसंच राहते. पिते पाणीच. आपण काय पितो, काय काय पितो, काय काय खातो आहे ना, जनावरात ना आपला फरक. मग आपण गाढवा, गद्या, घोड्या, म्हैशीसारखी बसली याच्यात काय काय बोलतो आपण. अरे पण ते प्राणी समजदार आहे राजा. ते प्राणी कारण नेचरसोबतच राहते. त्याला ताप माहीत नाही, जळ माहीत नाही, काय जे काय असेल त्याला काहीच माहीत नाही. म्हणजे फक्त त्याला जे नेचरचा आदेश आहे तेवढं पालन करणे आणि त्याचा मृत्यू होणे एवढंच आहे. पण आम्हाला एका उदाहरण सांगतो. आमचं जे सेन्सर आहे, सेन्सर आम्ही संपवून टाकलेलं आहे. का सेन्सर आहे? एखादी मोठी रॉबरी झाली किंवा मोठा डकेट पडला तर त्यावेळेस पोलिसवाला कोणाला घेऊन जातोय? कोणाला घेऊन जाते? कुत्र्याला नेते ना. कुत्रं सांगते का इकडे इकडे गेला म्हणून, फलाण्या फलचाला म्हणून सांगते का, बोलते का? नाही. त्याचं सेन्सर ओपन करतं. सेन्सर ओपन केल्यावर त्यानं घेऊन जाते तिकडे ज्या मार्गाने तो रॉबरी करणारा किंवा डेकट करणारा. तर आम्हाला सगळ्या प्राण्याला, सगळ्या इथल्या भूमीवर जेवढे प्राणी आहे त्याला सगळ्याला समजायला येते आणि समजते. आपण आमच्याला बुद्धी जास्त असल्यामुळे तो सेन्सर आम्ही ओपन जर केला तर फक्त धम्मामध्ये सेन्सर ओपन करता येते आणि सुखाचं, आनंदाचं, प्रेमाचं. म्हणून ह्या नेचरसोबत वाईट सोडून काय निर्माण करायचं आहे? दया निर्माण करायची, प्रेम निर्माण करायचं, करुणा निर्माण करायची. हे सगळं एकत्र आलं तर मैत्री निर्माण होते. मैत्रीनं वागून तर पहा. मैत्रीनं ठीक आहे, एकाला मैत्री, वाईट लोकांच्या सोबत इथूनच तुम्ही मैत्री भावना करा. तुमची एनर्जी कायम राहते. तुमच्या एनर्जीला वापरायला गरज पडत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या बॉडी लँग्वेजवर सगळ्या गोष्टी चेंज होते. आणि हे चेंज जर झालं तर आम्हाला आमची ऊर्जा कायम राहते, आम्ही उत्साहात राहतो.
आणि नेहमी उत्साहात राहिलो तर त्याला धम्म म्हणतात. या नेचरला समजणे म्हणजे धम्म, दुसरं काही नसून आमचा स्वभाव चेंज करणे. जो स्वभाव दिलेला आहे आम्हाला नेचरने, त्या स्वभावात जगणे, त्या स्वभावामध्ये आमचा अंत करणे, त्याला अनित्य म्हणतात. इथं कोणीच आलेला माणूस कायम नाही, निर्माण झालेलं काहीच कायम नाही, त्याचा अंत कंपल्सरी आहे. म्हणून ते अनित्यवाद जर तथागतात समजला तर आम्हाला सगळ्या गोष्टी समजते. म्हणून थोडंसं रमावर 1 मिनिटासाठी परमिशन असेल तर बोलतो आहे आणि मी थांबता घेतो आहे. फक्त एकच 1913ला म्हणजे रमाईचा दिवस आहे आज, तेवढं बोलतो आहे आणि मी थांबतो आहे. कारण 13चं फार महत्त्वाचं. 1913 पहिल्यांदा पत्र पाठवते बाबासाहेब. कोलंबियामध्ये दोन्ही ॲडमिशन होतात बाबासाहेबाचे. लायब्ररीमध्ये ॲडमिशन, पहिल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन होतात आणि ते पत्र पाठवतात बाबासाहेब. रमाईला पत्र पाठवतात. रमाईच्या पुढं पत्र येते आणि रमाई वाचते. पहिलं पत्र कोलंबियाहून. त्या पत्रात काय आहे? पत्र फार महत्त्वाचं आहे. रामू, माझं ॲडमिशन झालं, परंतु रामू, हे मला आणि तुला संधी मिळालेली आहे. त्या संधीचं सोनं करायचं आहे रामू. तुझा आणि माझा समाज अन्याय अत्याचाराने ग्रस्त आहे रामू. माझ्या आणि तुझ्या समाजाला पूर्ण वस्त्रसुद्धा भेटत नाही. तू महावस्त्र होय रामू. तुला महावस्त्र व्हावं लागेल रामू. तू महावस्त्र होशील. रामू वाचत आहे पत्र हातात घेऊन. तिला काहीच कळत नाही आणि तिनं वाचणं सुरू करते आणि रडत वाचते. रामू, तुला हिमालय एवढं मोठं व्हायचं आहे रामू. तू जर हिमालय एवढी मोठी झाली तर त्या संधीचं मला सोनं करता येईल आणि त्या हिमालयाच्या पायथ्याशी बसून मी माझ्या समाजाचा उत्कर्ष करायचा आहे. रामू, तुला साथ द्यायची आहे रामू. मोठं पत्र आहे, मी थोडक्यात सांगतो. आणि म्हणून बाबासाहेब तिला काही समजत नाही. रामूला काय लिहावं. वाचते, रडत वाचते आणि ठेवते बाजूला. उत्तरात लिहिते, मला जेवढं तुम्ही बोललेत मला त्यातलं काही समजत नाही, पण तुमच्या आणि माझ्या संसाराचा कधीही त्याला कॉम्प्लेंट, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, त्याला म्हणजे कधी तक्रार करणार नाही. कधीही मी तुमच्या पुढे म्हणजे संसाराची कधी तक्रार करणार नाही. त्या तक्रारामध्ये 4 मुलं घातली. तो संकल्प आहे तिचा, रमाईचा संकल्प आहे. 4 लेकरं घातले तिनं. म्हणून आम्हाला आजच्या स्मृती दिनानिमित्त ही गोष्ट समजून घ्यायची आहे आणि संकल्प करायचा आहे. जीवन येते आणि जाते, परंतु जीवन जगण्यामध्ये आम्ही जो सुंदरता लोकांना देतो ते सुंदरता प्रदान करायची आहे. ते सुंदरता तर दिलो, त्याच्यामध्ये आनंद भरायचा आहे लोकांमध्ये. आम्ही लोकाला संपूर्ण सगळ्याला आनंदात, पण स्वतःला आनंदात राहता येते ना. बंधुत्वात राहायचं आहे आणि हाच तर धम्म आहे. इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आंबेडकरी समाजाची सांस्कृतिक आई म्हणजे आमची रमाई. त्यागाचं, आदर्शाचं अंतिम प्रतीक म्हणजे रमाई. बाबासाहेबांच्या हृदयातील एका भडभडत्या वेदनेला रमाई म्हणावे की त्यांच्या डोळ्यातून उघडणाऱ्या आकांताला रमाईच्या वेदनेचं नाव द्यावं. एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात बाबासाहेबांना साठवून आयुष्य जाळणाऱ्या या दिव्य वेदनेला शब्दबद्ध करताना जरा ऊर भरून येतो. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, परंतु या जगाला महानायक देण्यामागे त्या स्त्रीचा हात असतो असे नाही, तर त्या स्त्रीचा त्याग असतो. आणि जागतिक लेवलवर जर तुम्ही बघत असाल तर या जगामध्ये ज्यांनी नवनिर्माण केलं, असे या कामगारांची चळवळ ज्यांनी जगात राबवली, असे कार्ल मार्क्सला साथ देणारी त्यांची सहचरणी जेनी मार्क्सचा त्याग अतिशय महत्त्वाचा आहे. आणि कामगारांची चळवळ प्रत्यक्ष कृतीमध्ये ज्या लेनिननं या जगामध्ये उतरवली, त्यांची पत्नी स्क्रुपाया. रशियन क्रांतीला एक महानायक देण्याचं काम जर तुम्ही कदाचित मदर नावाची कादंबरी मॅक्झिम गार्गीची जर वाचली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक महानायक उभा दिसतो. त्याचं नाव आहे पावेल. आणि त्या पावेलला साथ देणारी त्याची आई आहे पेलागया निलोवणा. या सर्व
कोणी सहचरणीच्या रूपामध्ये या युग निर्माण करण्याच्या माणसाच्या मागे उभे आहेत, तर कोणी आईच्या रूपाने आहे. बनते सुरई ससाई ज्या जपानच्या आहेत, ते आज आपल्या नागपूरमध्ये आहे, भारतामध्ये आहे. त्यांच्या यशाच्या मागे त्यांच्याही आईचा हात आहे. सुमिको ससाई, त्या माऊलीने इतका त्याग केला. भंतेजीची जेव्हा अस्वस्थ होते जपानमध्ये, तर त्यांच्या आईने अतिशय थंड, ते सगळा थंडीचा प्रदेश, आणि ते थंड पाण्यामध्ये ती माऊली आंघोळ करून भंतेजीसाठी, त्यांच्या प्रकृतीसाठी याचना करायची. आमच्या विमल भाऊंनाही त्यांना साथ देणारी त्यांची आई बहिणाबाई आहे. आमच्या सुनील सरांनाही साथ देणारी त्यांची आई सरस्वतीबाई आहे. त्यांच्या सहचरणी शीतलताई आहेत. या सगळ्या ज्या स्त्रिया आम्ही बघतो, या सगळ्या स्त्रियांना अभिवादन करत असताना फक्त रमाईच्याच नावापुढे त्यागमूर्ती रमाई असं नाव आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. रमाई नुसती ह्या आंबेडकरी समाजाची माय नाही, रमाई या भारतीय समाजाची माय आहे. रमाईचं दुखणं, रमाईचं वेदना हे आपण आज समजून घेण्यामागे फार मोठं कौशल्य लागेल, कारण की आज रमाईचा स्मृती दिवस आहे. असं म्हणतात पाली भाषेमध्ये, न पुप्प गंधो पटिवात मेती, न तगर चंदन मल्लिकावा, सतज गंधो पटिवात मेती, सब्ब दिसा सुपेरी सो पवाती. म्हणजे काय याचा अर्थ होतो, जसा एखाद्या फुलाचा चंदन, तगर, मल्लिका याचा सुगंध हा वाऱ्याच्या दिशेने वाहत असतो, परंतु शीलवान माणसांचा शिलाचा गंध हा वाऱ्याच्या दिशेने वाहतो, परंतु तो वाऱ्याच्या उलट दिशेनेही वाहतो. ही जी काही महामानवाची जी तुम्हाला यादी सांगितली, या मानवांचे जे काही तुम्हाला त्याग सांगितले, हे आज जगाच्या पटलावर कोरले गेलेले आहेत. आज आपलं वाचन थोडंसं कमी आहे, मोबाईलचा युग आहे. या मोबाईलच्या युगामध्ये आम्ही मोबाईलमध्ये जे काही असतो त्यालाच आम्ही सत्य मानतो, परंतु सत्य मात्र ते वेगळं आहे. मंडळींनो, रमाईचं अतिशय लहान वयामध्ये लग्न झालं. रमाईचं वय काही खूप होतं नाही. 12-13 वर्षाची रमाई, 14-15 वर्षाचे आमचे बाबासाहेब, 10 वर्ष होतं म्हणते रमाईचं वय, 9 वर्ष. आता सांगा, ही 9 वर्षाची माऊली ही वदनगावची, दापोलीच्या जवळ आहे. आई वडील नसताना हिचे मामा, रमाईचे मामा तिला मुंबईला घेऊन आले, आणि त्याच वेळे रामजी बाबा मुलासाठी मुलगी पाहत होते, आणि त्यांना रमाईला पाहिलं, आणि पाहता सनेच त्यांनी सांगितलं का ही पोरगी आमच्या भीमरावसाठी अतिशय चांगली होईल. आणि मग त्या रमाईचा बाबासाहेबांसोबत विवाह झाला, आणि अतिशय लहान वयामध्ये आमच्या रमाईनं तो संसार सुरू केला. बाबासाहेबांचे जे वडील होते रामजी बाबांनी रमाईला सांगितलं का भीमरावाच्या अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारचा तू व्यत्यय आणू नकोस. आणि जेव्हा रामजी बाबा हे जग सोडून गेले, रामजी बाबाचा शब्द रमाईने आपल्या मरणपर्यंत पाळला. आणि नंतरच्या काळामध्ये आपल्याला असं दिसेल की बाबासाहेब त्यावेळेस 1935ला चिवरामध्ये आहे, श्रामणेरांची दीक्षा घेत आहेत. बरेच दिवस बाबासाहेब चिवरामध्ये आहे. अतिशय दुःख आहे बाबासाहेबांना. त्याच काळामध्ये 12 डिसेंबर 1935ला एक लाहोरमधून जातीपातिक तोडचं एक पत्र बाबासाहेबांना येते, आणि त्यांना असं सांगितलं जाते की बा तुम्ही लाहोरला या आणि सांगा. परंतु बाबासाहेब त्यांना एक थेसेस म्हणजे एक निबंध लिहून पाठवतात, आणि तो त्यांना पटत नाही. आणि मग त्यानंतर बाबासाहेब त्या लाहोरला जात नाही. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेबाची धर्मांतराची चळवळ कशी होते. तर बाबासाहेबाची धर्मांतराची ही जी चळवळ आहे ही 27 मे 1935च्या दिवशी सुरू होते, ज्यावेळे रमाईला ते शब्द देतात की आपण एक नवीन पंढरपूर उभं करू. हा शब्द आहे बाबासाहेबांचा. हे आहे बुद्धिझमकडे बाबासाहेबाचं जाणं. आणि
13 ऑक्टोबर 1935ला येवलेला बाबासाहेब धर्मांतराची घोषणा करतात की मी हिंदू धर्मात जन्मलो असलो हे माझ्या हातात जरी नसलं तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही, ही प्रतिज्ञा बाबासाहेब तिथे 1935ला 13 ऑक्टोबर 1935ला येवल्याला करतात. ही आहे बाबासाहेबांची दुसरी घोषणा. आणि 14 ऑक्टोबर 1956ला आपल्या नागपूरच्या दीक्षाभूमीला बाबासाहेब आपल्याला बुद्धिझमच्या झोडीमध्ये टाकतायत. बनते सुरई ससाईजी हा जो 1935चा काळ आहे अतिशय महत्त्वपूर्ण काळ आहे. कारण की 30 ऑगस्ट 1935ला बनते सुरई ससाईजी आपलाही जन्म झालेला आहे. 1935चा हा जो काळ आहे हा अतिशय मौलिक काळ आहे. आपण जपानमध्ये जन्मलेले आहात. इकडं 1935ला बुद्धिझमचा सगळा ढाचा बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये फिट आहे. 22 प्रतिज्ञा सकट फिट आहे. परंतु 1956चा काळ आपल्याला तिची वाट पाहावं लागत आहे. आपण 1935च्या 30 ऑगस्टला जपानमध्ये जन्म घेता. आपल्याही आईने आपल्यावर केलेले संस्कार हे भारताच्या दिशेनं आज आपल्याला घेऊन येत आहे. आम्ही स्वतःला अतिशय कृतकृत्य समजतो की भंतेजी आपण या भारतभूमीमध्ये आहात आणि बुद्धिझमची पताका आपण आपल्या खांद्यावरती घेऊन जात आहात. याबद्दल भंतेजी तुमचं अभिनंदन आहे. परंतु भंतेजी आमची एक खंत आहे. आपल्यासोबत असलेला भिक्खू संघ हा आपल्याला योग्य मार्गदर्शन देत नाही. आपण आपले असणारा भिक्खू संघ हा एकदा आपण तपासून घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. वेळ बराच झालेला आहे. आपण सर्व मंडळींनी मला इथं ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आजचा दिवस जो आहे हा अतिशय मौलिक आहे. आणि आजच्या या मौलिक दिवसावर एकीकडे आपण तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करतो आहे आणि त्याच तो दिवस जो आहे तो रमाईंचा स्मृती दिवस आहे. तथागत आणि रमाईंच्या याच्यामध्ये काही साम्य असू शकते काय? कारण तथागतांचा जन्म किंवा तथागत जे झाले ते 2500 वर्षापूर्वीचं आणि रमाई आताच्या यांच्यात काही साम्य असू शकते काय? बिलकुल असू शकते. कारण तथागत जे आहेत तथागतांच्या वैचारिक वारसा चालवणारी जी परंपरा जी आहे त्या परंपरेतल्या रमाई या एक होत्या. तथागतांची करुणा, तथागतांचा त्याग, तथागतांचं समर्पण जे आहे ते रमाईमध्ये आपल्याला दिसते. आत्ताच आपल्यापुढे जगदीश पाटील सरांनी जे सांगितलं आहे की रमाईंचा त्याग, करुणा जी आहे, समर्पण जे आहे ते त्यांच्यामध्ये प्रचंडपणे होते. आणि त्या त्यागमूर्ती, समर्पणाच्या मूर्तिमंत अशा ते उदाहरण होत्यात. एकीकडे बाबासाहेबांसारखा हिमालय, एक आगीचा वनवा आणि दुसऱ्या बाजूला रमाईसारखी त्यागमूर्ती, करुणेचा महासागर. आणि या करुणेच्या महासागराने बाबासाहेबांना घडवलं आहे. आणि बाबासाहेबांसारखा हिमालय जो आहे तो आपल्यासाठी तथागतांसारखे धावून आला आहे आणि या हिमालयाने अख्खं जग बदललं आहे. हे जग बदलणारं जे काम आहे हे बाबासाहेबांनी केलं तर तथागतांनी केलं. ही परंपरा कधी थांबत नसते. ज्या पद्धतीने तथागत आणि रमाईंचं आपल्याला रिलेशन कळते तसंच आपल्याला अनागारिक धम्मपालांकडे बघावं लागेल. अनागारिक धम्मपालांनी 1891मध्ये या देशामध्ये ते श्रीलंकेहून आलेत आणि 1891मध्ये महाबोधी महावीर मुक्तीचं आंदोलन चालवलं आहे. पूज्य भदंत ससाईजी जी आहेत ते 1991मध्ये महाबोधी महावीराचं आंदोलन चालवतात. हे जे रिलेशन जे आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुदय ससाईजींनी जे सुरू केलेलं जे आंदोलन आहे महाबोधी महावीराचं ते आंदोलन आता वर्तमानामध्ये त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये पूज्य भदंत बुद्धघोष जे आहेत आणि आम्ही सर्व चालवत आहोत. आणि यांचं मार्गदर्शन जे आहे पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुदय ससाईजी हे अतिशय मौलिक आहे. अशा या ससाईजींचं आपल्यामध्ये असणं
मी अचंबित झालो आहे. त्यांची जी एनर्जी जी आहे ती अतिशय मौलिक आहे. आमचे सुमतिशेष मार्शल ॲडव्होकेट विमल सुरेश चिमणकर सर जे आहेत ते सातत्यानं त्यांच्यासोबत भेटायचे. समता सैनिक दलाचे जे काही धम्मदीक्षेचे कार्यक्रम झालेत ते त्यांच्याच मार्गदर्शनात झाले, त्यांच्याच हस्ते झालेत. म्हणजे आज ससाईजी जे आहेत दीक्षाभूमी स्मारक समितीचे सन्माननीय अध्यक्ष आहेत, पण ते अध्यक्ष नसताना एक ऐतिहासिक काम जे आहे पूज्य भदंत सुरेश ससाई आणि ॲडव्होकेट विमल सुरेश चिमणकर सर यांनी घडवलं आहे. गोयंका नावाच्या एका विपश्ची माणसाने त्या ठिकाणी पॅगोडा बनवण्याचं काम सुरू केलं होतं आणि त्याचं ते थांबवण्यासाठी ससाईजींचा फोन येतो आहे विमल सुरेश चिमणकर सरांना आणि विमल सुरेश चिमणकर सर तिथे जातात आणि मग समता सैनिक दलाचे पदाधिकारी जातात आणि 3 दिवस आंदोलन चालतं आहे आणि स्मारक समिती आणि गोयंका यांच्या संगतमनाने जे पॅगोडा बनणार होता विपश्यनेचा, म्हणजे एका क्रांतीभूमीला धम्मभूमीला जे आहे एका विपश्यनेच्या याच्यामध्ये कन्वर्ट करणारं जे काम होतं आहे ते पूज्य भदंत आदे नागार्जुन सुरेश ससाई आणि ॲडव्होकेट विमल सुरेश चिमणकर सर यांनी ते थांबवलं. हे मोठं ऐतिहासिक काम जे आहे यांनी केलेलं आहे. मित्रांनो, मी जास्त वेळ घेत नाही, पण आजच्या या दिवसावर आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे की बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या. त्या 22 प्रतिज्ञेचं आपण खरोखर पालन करतोय का, हा जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण ते करायला पाहिजेत. आणि वर्तमानामध्ये जगत असताना आपण असं बघतोय की बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा आपण बाजूला ठेवलेल्या आहेत आणि आपण जगत आहोत. हे जगणं आपण थांबवायला पाहिजे. आताच जगदीश पाटील सर बोलून गेलेत, मला वाटतं ते अर्धवट बोललेत की त्यांनी आदरणीय भदंत नागार्जुन सुरेश ससाई हे जागतिक कीर्तीचे आहेत, त्यांचा आदर जगभर आहे आणि आत्ताच्या ते टाकळघाटला जाऊन आलेत, भिक्खू संघासोबत जाऊन आलेत. त्या टाकळघाटच्या त्या आम्ही पागल समजतो अशा त्या विक्तूबावाला जो पागल आहे त्याला वंदन करतानाचे फोटो व्हिडिओ जे आहे अख्ख्या जगभर गेलेले आहेत आणि या निमित्ताने त्यांच्यावर आक्रमण होत आहेत, ससाईजींवरती होत आहेत. ससाईजींना कोण घेऊन गेलं तिथे? ज्या टाकळघाटला आम्हीच जात नाही, अख्खा समाज जात नाही आहे, काही हरिजन जातात, त्या ठिकाणी ससाईजींना घेऊन जाणारे कोण लोक आहेत त्यांचा आपण शोध घ्यायला पाहिजे. तथा ससाईजींचा असा अनादर करणारं कामं जी आहेत हे त्यांचे सहकारी कोण आहेत, त्यांना मार्गदर्शन करणारे कोण आहेत त्यांचा मी निषेध करतोय. ससाईजी जे आहेत ते जागतिक कीर्तीचे आहेत, त्यांचं जागतिक कीर्तीचं मोठंपण जे आहे ते जपण्याचं काम जसं भिक्खू संघाचं आहे तसं आपलं उपासकांचंही आहे. आपण आपल्यामध्ये ते सातत्यानं आहेत, ते असेच सातत्याने राहावेत आणि त्यांची प्रतिमा जी आहे जागतिक कीर्तीची ती तशीच अबाधित राहावी यासाठी आपण प्रयत्न करूया. आजच्या दिवसावर आपण तथागतांनी जे सांगितलं आहे, बाबासाहेबांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्यावर आपण चालण्याचा प्रयत्न करूया. आज मला अतिशय आनंद होत आहे की ही भूमी जी आहे, हा ग्रामीण परिसर जे आहे, आदरणीय पुरुषोत्तम कांबळे सर, जगदीश पाटील सर, त्यांचे सहकारी यांनी जे संचित केलेलं आहे या भूमीमध्ये त्याचा परिपाक जो दिसतो की आपण इथे सातत्यानं बसून आहात. अजूनही आंबेडकरी चळवळीचं मेटल जे आहे ते अजूनही जिवंत आहे, अजूनही निराश होण्याचा काळ नाही आहे आपला. तुमच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आम्हा सर्वांना देईल. मी तेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आते बाबा अंतरायो सुखी ठेका युको बावा अपिवा थनासी लेसा नेचम उत्ताप पचाजिनो तत्
Taro Dhamma Vatante Oyu Vanlo Sukam Parate. आज कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडलेला आहे. कार्यक्रमाला आदरणीय सुरेश ससाई बनतेजी आणि त्यांची टीम हे सगळे उपस्थित झाले आणि आम्हाला खूप बरं वाटलं. ह्या कार्यक्रमाचा आस्वाद लोकांनी घेतला त्याबद्दल मी लोकांचे पण धन्यवाद मानते आहे. आणि जे जगदीश पाटील सर, गुप्तराजजी खोंडे सर हे सगळे उपस्थित झाले, अमित सर आणि पूर्ण मान्यवर यांचेसुद्धा मी आभार मानते. आणि जे गावकरी मंडळी जे काही नागपूरवरून आलेले आहेत आणि काही कुठून ह्या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्यांचेसुद्धा मी आभार मानत आहे. शरणंग अय्यं बुद्धो मे शरणंग वरं एतेन सज्जवाजेन होतु मे जयमंगलम. नाति मे शरणंग अय्यं धम्मो मे शरणंग वरं एतेन सज्जवाजेन होतु मे जयमंगलम. नाथि मे शरणंग अय्यं संघो मे शरणंग वरं एतेन सज्जवाजेन होतु मे जयमंगलम. साधु साधु साधु